तुम उपकार राम मिलाय राजपद दीना। जुग सहस्र योजन पर भानु प्रभु मुद्रिका मेल मुख माई। राम दुआरे तुम रखवारे हो तनु आज्ञा बिनु पैसारे। तीनों लोग हाकत ही कापे महावीर जब नाम सुनावे। संकट ते सब पर राम तपस्वी राजा तिनके दास सकल तुम साजा। चारों युग प्रताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा। अष्ट सिद्धि नव विधि के दाता असबर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई। हनुमत से संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बल भी। जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई। छूटई बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा। तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु। सियावर रामचंद्र की जय। उमापति महादेव की जय। बोलो भाई सब संतन की जय। जय जय सीताराम। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो नमः। नारायण नारायण नारायण। रामांनी लक्ष्मणाच्या मर्मावर माझ्याबरोबर येऊ नये याकरता अनेक गोष्टी संबोधल्या. लक्ष्मण म्हणतात, महाराज आपण क्षत्रिय आहोत. क्षत्रियानं सत्यवचनाचं पालन करणं हा भाव आहे. ज्याप्रमाणे तुम्ही आहात त्याप्रमाणे मी आहे, त्याचप्रमाणे भरत आहे आणि त्याचप्रमाणे शत्रुघ्न आहे. तुम्ही आता मला असं सांगितलं की कौशल्या आणि सुमित्रा यांच्याकडे जर भरताने लक्ष नाही दिलं तर तुला इथे राहून माता पितांकडे लक्ष देता येईल माझ्यापेक्षा आणि सीतेपेक्षा. तर तुमच्या मनामध्ये भरत क्रूर वागेल असं आलं कसं? कसं आलं असं? आपल्या घराण्यामध्ये
आई वडिलांविषयी क्रूर बुद्धी कोणाचीच होणार नाही, हा सनातन धर्माचा नियम आहे. मग कसं देवाला पटवायचं आहे आणि पटवणारा शेष आहे. अशी बुद्धी आलीच कशी? जर अशी बुद्धी आपल्या घरात आली की भरतानं कैकेयीच्या मतानं कौसल्य आणि सुमित्रेला त्रास दिला, तर आपल्या सत्यवचनाचं फळ काय? सत्यवचन ज्या घरामध्ये पाळलं जातं त्या घरातला मुलगा आईविषयी क्रूर बुद्धी करू शकणार नाही, अशी माझी खात्री आहे. आणि दुसरं असं आहे, राज्य मिळाल्यावर भरत हा दूषित हृदयानं राज्य कसं करेल? ज्याला आईविषयी दूषित बुद्धी आहे तो जगात जय पाहू शकत. लक्ष्मण आहे तोऱ्यावर आले आणि रामासमोर बोलताय की मला नाही म्हणता तुम्ही वनात याला. असं कसं होईल आपल्या घरामध्ये? मातेची रक्षा करण्याकरता भरताला दुर्बुद्धी होणार नाही, कारण ही घराण्याची खात्री आहे. हा सूर्यवंश आहे. चंद्रवंशाला उंदेल त्याची गॅरंटी नाही. चंद्रवंशाला उंदेल त्याची गॅरंटी नाही, पण सूर्यवंशाला दुर्बुद्धी होणार नाही, कारण बुद्धीचा मालक सूर्य आहे. म्हणून सूर्यग्रह कुंडलीत स्वतंत्र पाहिजे, त्याच्याबरोबर कोणताही ग्रह नको. शनी मित्रांच्या संगतीने बिघडवतो, राहू दुःसंगतीने बिघडवतो, मंगळ पत्नीच्या संगतीने बिघडवतो, बुध हा सौम्य ग्रह आहे, गुरु हा गुरु सद्विवेक बुद्धीने चालवतो बुद्धीला, आणि बुध सौम्य राहतो. म्हणून महाराज आपण असा पक्षपात करू नका. मनस्वी कौसल्या माता भरताला काय सगळ्या राज्यांना सांभाळणारा समर्थ आहे. आता आईची ग्वाही देत आहे. साधीने आई कौसल्या, जिनं सुमित्राला दुःख दिलं नाही, जिने दृष्टबुद्धी कैकेयीला दुःख दिलं नाही, तिच्या नशिबी दुःख येईल कसं? तिने काही केलेलं नाही आहे. याकरता तुम्ही आई कौशल्याची चिंता सोडून द्या, मला तुमच्याबरोबर येऊ द्या, आणि मी काय करेल तर कायम माझ्या धनुष्याला प्रत्यंजा लावून ठेवेल, तुमच्या पुढे चालेल आणि रस्त्यात येणारे विघ्न मी दूर करेल. एवढंच नाही तर प्रतिदिवशी तुम्हा आणि ऋषीमुनींना द्यायला लागणारे फळं आधी आणून ठेवेल आणि रात्रभर जागा राहील. स्वतःची गवाही देत आहे. हे विधी कुमारी सीता ही पर्वतावर जेव्हा भ्रमण करेल, वन पाहिल, तेव्हा मी अंतराने चालेल तिच्या. आईसाहेबांना सगळे वन पाहू देईल. तुम्ही ज्या वेळा साधू संतांशी सत्संग कराल त्यावेळा मी यांना फिरवून आले. लक्ष्मणाची प्रसन्नता पाहिल्यावर भगवान राम म्हणाले, हे सुमित्र नंदना, जा आपल्या माता पित्याला पत्नीला वनयात्राविषयी ज्ञान देऊन अनुमती घेऊन लवकर परत खात्री करून घे. लक्ष्मणाला जनक राजाच्या यज्ञामध्ये वरुण राजा प्रसन्न झाले होते. आम्ही जे तुम्हाला सांगतो ना, घरात कलश भरून ठेवा, त्याचं कारणच हे आहे. केव्हाही कोणती पूजा वरुणाच्या पूजेशिवाय सुरुवात, गुरुजी तुम्हाला सांगतो, तांब्यावर हात ठेवा, तत्वाजामी वंदमान जजमान हेडमान वरुणोमान. तो वरुण देवता जर प्रसन्न झाली तर माणसामध्ये निर्भयता येते. म्हणून आपल्याकडे कलश, कुठल्याही गोष्टीला शुभ म्हणजे कलश सांगितला आहे. कलश भरून ठेवलाच पाहिजे. ती वरुण देवता प्रसन्न झाली होती आणि लक्ष्मणाला 2 धनुष्य, अभेद कवच, अक्षय भात्याचा बाण जसं रामाला मिळाला होता त्याप्रमाणे सूर्यानं निर्माण केलेली दमछटी,
सुवर्णभूषित खड्ग हे वरुण देवतेनं लक्ष्मणाला प्रदान केलं होतं लग्नाच्या आधी. कारण वरुण देवतेला रावण सारखा सत्वत होता. पाणी भरायचे वरुण देवता रावणाच्या घरी, इंद्र कुबेर हे सेवा करायचे. शनी महाराज पायरी नवग्रहांच्या पायऱ्या होत्या, त्यामुळे हे सगळे ग्रह देवता अति त्रासून गेले होते. आणि जेणेकरून राम लक्ष्मणाला मदत करून या रावणाचा, कामी लोभी मदी अहंकारी रावणाचा नाश झाला. रावणामध्ये षडरिपू पूर्ण भरलेले होते. राज मंदिर घरासारखं होतं, पण मंदिरात मद्य प्यायचं. मला कोण पाहत आहे, माझं कोण काय करणार आहे. आज जगात असे अनेक लोक आहेत. मी कोणाला घाबरत नाही. माझे वडील मला घाबरतात, माझी आई मला घाबरते. म्हणून ह्या देवतेंनी इंद्र वरुण कुबेर यांनी या मानव रूप धारण करणाऱ्या शेषाला सगळं अस्त्र शस्त्र प्रदान केलेलं. त्यावेळेला आचार्य देवांनी आयुध दिलेले होते आणि ते सगळे अंगावर धारण केले. आणि लक्ष्मण आले तयार. रामाने सांगितलं, लक्ष्मणा, इक्ष्वाकू वंशाचे कुलगुरू वशिष्ठ त्यांच्याकडे जा आणि त्यांचे जे पुत्र आहेत, जे क्षत्रियांचे शिरोमणी, त्यांना सत्कारानं बोलून आण माझ्याकडे. रामानं असं सांगितल्यावर लक्ष्मण वशिष्ठांच्या सौम्य नावाच्या मुलाला घेऊन रामापुढे आला. तेव्हा रामानं मोठ्या संतोषानं ब्राह्मणांना आणि गुरुपुत्रांना आपल्या जवळचं असलेलं धन वाटून दिलं. दुसरे गुरुपुत्र आले सुदृढ, त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला आणि त्यांनाही धन दिलं. वशिष्ठ पुत्र सुयज्ञ आले, त्यांनाही बोलवून धनधान्य दान केलं. आणि त्यावेळेस अग्निशाळेमध्ये हे सुयज्ञ यज्ञ करीत होते. त्यांना लक्ष्मणानं प्रणाम केला की रामानं बोलवलं म्हणून सुयज्ञ माध्यान्हकालची संध्या आटपून रामभवनामध्ये आले. लक्ष्मणाला आणि सुज्ञाला पाहून राम आनंदित झाले. त्यांनी होमकालीन ज्ञानी माणसाची पूजा केली आणि सांगितलं, महाराज, आम्ही वनात जातो आहे, आम्हाला आशीर्वाद द्या. आपल्याजवळ जे अंगावर कवच कुंडल सुवर्णाचे रत्न होते ते दान देऊन टाकले. त्यावेळेला सुज्ञानं सांगितलं, महाराज, तुम्ही वनात जात असताना दान घेणं. म्हणाले, नाही, तुम्ही दानाला नाही म्हणू नका. तुम्ही दान घेतलं म्हणजे आमचा वनप्रवास सुखाने. आता बा कोणाच्या घरी मुलगा गेलेला असतो तरी ब्राह्मणाला त्याच्या घरी त्या दुःखात दान घ्यावं, कारण त्याने घेतल्याशिवाय त्याला मिळणार नाही. आता तुम्ही हे जे दान आहे ना, हे फक्त ब्राह्मणालाच घेता येतात. तुम्ही हे तांबे देता तर लोक घाबरून मंदिरात टाकून जातात. मित्रांचे तांबे आहे, असं आहे ते. आणि मग पोटातल्या अन्नाचं काय? इतके जर घाबरतात तर जेवता घाबरत येते. मग असं आहे. म्हणून हे काम करणारे जे ब्राह्मण असतात ते वेगळे असतात आणि ज्ञान सांगणारे वेगळे असतात. त्याला घेतल्याशिवाय सुटकारा नाही ना. त्याला त्याच्यावर प्रायश्चित्त सांगितलं आहे, गायत्री जप सांगितला आहे, त्याने तो करायचा आहे. कारण त्याच्याशिवाय यजमानाला फळ, त्याला दोष नाही आहे. तो लगेच स्नान करतो, गायत्रीचा जप करतो, पापापासून मुक्तो. 10व 11व केल्यानंतर त्याला सूर्याला नमस्कार करावा लागतो.
हे नारायणा, तुझ्या साक्षीने कर्म केलंय, यजमानाची सद्गती होऊ दे, माझ्या यजमानाची सद्गती होऊ दे. ब्राह्मण वचनात परिपूर्णता अस्तु परिपूर्णता अन्न मम. आपण ब्राह्मणाला पोट भऱ्या म्हणतो, आमच्यावर पोट भरतो, म्हणून तुम्हाला तो ब्राह्मणही तसाच मिळतो. तुमची जशी वृत्ती असेल तसं आहे. काही ब्राह्मण तुम्हाला आठवण करून दे, अरे पुढच्या महिन्यात तुझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, लक्षात ठेव. का तर आपल्या यजमानाचं हित झालं पाहिजे, त्याला श्राद्धाची दक्षिणा मिळणार म्हणून आठवणी करून द्यायची. त्याला उदात्त हेतू आहे, माझा यजमान सुखी राहायला पाहिजे. सगळ्यांना एकच आशीर्वाद देतो तो, शतमानं भवति शतायुर्वैभुर्गा, 100 वर्ष जगा. त्याची सद्भावना आहे. आणि म्हणून ब्राह्मण विचारतो की देतोय तर कशाबद्दल देतो ते सांग, म्हणजे मला तसं बोलायला बरं होईल. नुसतीच पिशवी ठेवून देऊन चालत नाही, त्याला सांगावं लागतं. ते लग्नाचं आहे, मोंजीचं आहे, श्राद्धाचं आहे, वाढदिवसाचं आहे, त्याचं कारण सांगावं लागतं. म्हणून त्यावेळेस रामानं सांगितलं, महाराज आपण शांत भावाने आम्हाला आशीर्वाद द्या. माझा बंधू सुमित्रा कुमार हा लक्ष्मण निग्रहपूर्वक माझ्याजवळ बरोबर येतो आहे, त्याचा निग्रह शेवटपर्यंत टिकावा. हा स्वतःकरता मागितलं नाही, लहान भावाकरता मागितलं. एखाद्या भावाला साली असते ती चांगली असते, तो सासऱ्याला म्हणतो माझ्या भावाला देऊन टाका ना, नाही दिले ना तुमची पोरगी घेऊन जा, इथपर्यंत बोलून टाकतो. शेवटी सासऱ्याला द्यावी लागते. निग्रहपूर्वक राहायला पाहिजे, कारण वनामध्ये राहणं निग्रहपूर्वक मोठं कठीण असतं. हे सुमित्रानंदना, विश्वामित्रांना बोलो, त्यांचेही रत्नाने पूजा कर. विश्वामित्रांना वामदेवांना बोलवलं, त्यांचेही रत्न आणि सुवर्णमुद्रांनी मण्यांनी पूजा केली. काल तुम्हाला एकादशीला सांगितलं ना, एवढी महर्गता असून सुद्धा तुकाराम महाराजाचा रथ चांदीचा तयार झाला. ते या भारतामध्ये असं काही विचारत नाही. दान द्यायला लोक तयार आहेत, फक्त दान देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची दानच चांगली पाहिजे. आपल्याकडे असलेल्या गाईला आणि म्हशीला लोक खाऊ घालायला तयार आहे, खाऊ घालतात. त्यांच्या मानाने ती दूध देईल हे नशीब आहे, अजूनही घालतात. म्हणून ते म्हणतात, हे लक्ष्मणा, यजुर्वेद तैतरी शाखेचे अध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना बोलो, त्यांना संपूर्ण विद्वान लोकांना दान दे, कारण कौशल्याचा भक्तिभाव सगळ्या ब्राह्मणांवर सारखा आहे. 4 शाखेचे ब्राह्मण आहेत, त्यांना आई कौशल्या प्रेमानं देते, तर तू त्यांना दे. चित्र नामक सूत श्रेष्ठ सचिव आहे, आपला एक सचिव आहे, त्याचं तो सूत आहे, म्हणून तो दीर्घकालापर्यंत राजघराण्याची सेवा करतो आहे. म्हणून त्यालाही बहुमूल्य रत्न दे, कारण आपण गेल्यानंतर तो उदास राहील, त्याचे कष्ट करण्यामध्ये लक्ष लागणार नाही, त्याचं घर उपाशी राहील. उत्तम श्रेणीचे जे लोक आहे, जे पशु पक्षी सांभाळतात, प्राणी सांभाळतात, म्हणजे सगळ्या समाजाकडे लक्ष दिलं आहे, त्यांनाही धन मुबलक देऊन ठेव. आपल्या राज्यातली प्रजा अनर्थाने धन खर्च करीत नाही, आम्हाला माहिती होतं, अनर्थाने करत नाही. धन खर्च करताना महत्वाचा भाग असेल तरच धन खर्च करा.
आता लोक कुठेही खर्च करताना पस्ताव्यात पडतात. 1 लाखाचा चष्मा हारला की गेला. 3200 रुपयाचा पेन, व्यापारी 2-2 रुपयाच्या पेनवर काम करतात. रिकामं काम आहे. हे लागलेले पोरं IIT मध्ये 10,000चा बूट हारला की गेला. ऐकता का? आपला जीव नुसता जळतो. म्हणून समर्थांनी लिहिलंय, जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी. हे जळतंय. पहा, मी तिची भाजी निवडली, तिने चांगली चांगली जाऊ दिली. भाजीमध्ये सुद्धा सासूचा जीव जातो, कारण चांगली फेकली जाते. फेकून देतात. कोथिंबीर अशी देतात, बाकीचे टाकून देतात. कातरच तशी निघाले म्हणे, आम्ही काय करते. हा भारत तुरीच्या डाळीतले पुठांचे सुद्धा फुनके करून खाणारा आहे, अनर्थ करणारा नाही धनाचा. तांदळाच्या चुरीचे अनारसे करणारा देश टाकून नाही देत. धनाचा अनर्थ करायचा नाही. काय शिकवतं रामायण? हे बाजारातलं दही आणतं तुम्ही, त्याला जर तुम्हाला शुद्ध करायचं असेल तर एक बडकं पातेल्याला बांधायचं आणि त्याच्यात ते दही टाका. त्याचं आम्ल पाणी गेलं, हे टाकलेलं ॲसिड टाकलेलं, त्याच्यात चांगलं पाणी घाला की एकदम सुंदर होतं. ते तुम्हाला खापचं खाप दिसतं म्हणून तुम्हाला फार चांगलं वाटतं. त्याच्यातलं निचरून काढा. ज्याप्रमाणे श्रीखंडाच्या वेळा करतो आपण, त्याप्रमाणे काढायचं, परत पातेल्यात टाकायचं, पाणी टाकायचं. पावसाळा असेल तर गरम पाणी टाकायचं, आणि हिवाळा असेल तर थंड पाणी टाकायचं, आणि परत घेऊन जायचं. अतिशय सुंदर. वेळ कुठे आहे एवढा? ही जी भारतीय संकल्पना आहे ही फार मोठी आहे. सगळंच ऑनलाईन मागवणं चाललंय. कोणी द्यायलाच तयार नाही, करायलाच तयार नाही. म्हणून हे लक्ष्मणा, सुमित्रा कुमारा, वस्तूशिवाय जग नाही. आणि दही, तूप आणि साखर, गूळ हे लोकांना वाट. गायींना गूळ घालव, गायी गूळ खातील म्हणून आम्ही सांगतो की गुरुवारी गूळ घाला, गूळ घाला. गाईला दुसरं काही घालायचं नसतं. भात, वरण, भाजी. श्राद्धाच्या दिवशी जरी गूळ खाऊ घातला तरी चालतो. गुळानं त्यांची जीभ स्वच्छ होते, अन्नाचं पचन होतं. मेथीची भाजी घाला, पालक घाला, हे घाला. पुऱ्या करून नाही खाऊ घालायच्या. हरभऱ्याची डाळ नाही खाऊ घालायचं, पोट फुगून जाईल. ते त्यांचं अन्न नाही आहे. गाईची एकादशी नसते, डोक्यावर काही परिणाम करून घेऊ नका. आज एकादशी म्हणजे कसं, जिवंत माणसं एकादशी करत नाही तर प्राण्यांची कुठे एकादशी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हल्ली सून सांगते सासूला, आज एकादशी ना, कसं काय घालायला होता, आणि ती एकादशी करत नाही. वत्सला आपली. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण ज्या घरात जातो ना, त्या घराण्याची परंपरा द्यायची, इकडून तिकडून नाही आणायचं. याच्याने काय होतं? दुर्बुद्धी होते. लक्ष्मणा, समस्त ब्रह्मचारी जे ब्राह्मण आहेत त्यांना दक्षिणा दे, आणि आपल्या माता कौशल्याने दिले असं सांग. कारण आपल्या हातून कोणी दान घेणार नाही. कारण दान घरातल्या मोठ्या माणसांच्या आज्ञेनं दिलं जातं. मी नेहमी सांगतो, अधिकार मुलगा असेल तर मुलाची इच्छा असेल तरच भागवतावर दक्षिणा ठेवा, आणि पतीची असेल बिना आज्ञेने दक्षिणा दान करायची नाही. म्हणून रामाने कौशल्यानं दिले असं सांगा. बरेच मुलं आईच्या हातून दान करवतात. आम्ही वास्तुशांतीला सुद्धा सांगतो, आई वडिलांना बघ, ती बाई म्हणे, खाओ दादा,
तर पीपल बँकेचं शेअर बी दिला नव्हता बाबांनी, मग त्यांना कसं काय बसवायचं? हां, असं मोठ्यांनी वास्तुपूजन करायचं, लहानांना ती वास्तू प्रदान करायची. आता तुम्ही बसायला लागले कन्यादानाला. पूर्वी मोठा भाऊ सगळ्यांचं कन्यादान करेन, बाकीची कामं करत. आता आपली पोरगी ते करते कशा टाकीने सारखायचं अंगावर. तुम्हाला धर्म समजला पाहिजे. घरातला मोठा पुरुष जे धर्मकृत्य करतो तो म्हणतो मम कुटुंबस्य सपरिवारस्य अभ्यदन गुरु, माझ्या सगळ्या कुटुंबाचं कल्याण हो. कारण संकल्प कोणत्याच ब्राह्मण बदलवू शकत नाही, फक्त त्याला आला पाहिजे एवढी गोष्ट खरी आहे. त्याला समजलं पाहिजे ते धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधद्वारा हे सांगता आलं पाहिजे. नुसत्या सप्तशतीच्या पाठामध्ये सुद्धा संकल्प असाच आहे. आदि व्याधी उपाधी शमनार्थ. माझ्या यजमानाच्या घरी आधी उपाधी शमन झाली पाहिजे आणि त्यांची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. यानं शेजारच्याने करून दिलं, समोरच्याने करून दिलं, पुढच्याने करून दिलं असं त्याच्या डोक्यात यायला नको. म्हणून त्या सप्तशतीमध्ये आहे सर्वाबाधा विनिर्मुक्तो धनधान्य सुतान्विता मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यति नात्र संशया. असं आहे. तर कोणी वाचतं? धड वाचता येत नाही, काही बोल नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. चांगलं उच्चार. जे फळं मिळत नाही त्याचं कारण आहे. म्हणून त्यावेळेस हे लक्ष्मणा सगळे सेवक वर्गांना धन देऊन टाक. 12 वर्ष 14 वर्ष ते सुखी राहिले पाहिजे. अयोध्येमध्ये आसपास वनामध्ये त्रिजटा नामक गार्ग गोत्र्याचे ब्राह्मण राहतात. ते उपाशी राहतात, कंदमुळं खालून राहतात. त्यांना सुद्धा कंदमुळाकरता द्रव्य दे. जे वयोवृद्ध लोक आहे, ज्यांच्या पत्न्या गेलेल्या आहेत, अशा लोकांनाही धन द्यायला सांग. कारण सगळे धर्मज्ञ राहिले पाहिजे आणि राजधनाचा उपयोग झाला पाहिजे. बरेच लोक उदास राहतात द्रव्याचे कपड्या लत्ताने, त्यांनाही दान कर. भृगु अंगिरस महान तेजस्वी ऋषी आहे, जे जनसमुदायाने राहतात, यांनाही दान कर. जे जटाधारी ऋषी आहे, ज्यांनी जटा धारण केले आहे, अशाही लोकांना दे. वस्त्र दे. ब्राह्मणांचे हात धु, चरण धु आणि गायीचे गोठे सांभाळणारे जे असतील आणि जे सांड सांभाळणारे असतील त्यांनाही धन दे. कारण त्यांच्याशिवाय गोप्रजा वाढणार. कसं कसं सांगितलं आहे. कारण गोधन वाढलं पाहिजे. गोधन कमी झाल्यामुळे ॲसिडचं दूध मिळतंय. म्हणून हा जो खाद्यपदार्थांचा जो प्रभाव वाढला आहे ना, तो कमी करा. आणि आपण शिजवलेलं आपणच तयार केलेलं खा आणि खाऊ घाला. बाजारातलं आणून नका काही. हे धर्मात्मा रामचंद्रांनी असे जे जे लोक भेटायला आले त्यांना छातीशी लावलं आणि सांगितलं की शरयू तट पवित्र ठेवा. का? तर रोगाचं प्रमाण वाढायला. नदीचं तट सांगितलं.
आता ते काल इंद्रायणीमध्ये असा फेस आला होता महादेवाच्या पिंडासारखा, यात्रेच्या आदल्या दिवशी पूर होता. तर कोणाला वाटलं महादेवाची पिंड वाजल, हात लावला तर आग व्हायला लागली. मग ते सुज्ञ लोकांना सांगितलं तर कोणीतरी काही टाकलेलं होतं तिथं, कारण हे लोक आंघोळ करतील आणि त्रास होईल. बातमी होती मोठी, असं फेसाचा पिंड तयार झालं होतं. असं लोक पाहायला गेले होते. ते सोडून दिलेलं असेल काही पाणी ॲसिडचं. नदी तट पवित्र ठेवा. पूर्वी लोक खाली जाऊन तोंड धुवायचे किंवा आंघोळ करायचे, आणि पाणी भराचा पांथा वेगळा होता, धुणं धुवायचा आणि याचा खाली, गुरं खाली, मध्ये जाऊन पाणी भरावं लागायचं. काठावर पाणी भरायचं, गुडघ्याबरोबर धोतरा असायचं आणि तिथून पाणी भरायचं, मधल्या दारीतून पाणी भरायचं. कारण नियम होता. अशा प्रकारे पराक्रम करणाऱ्या रामाने धर्मबल वाढवलं आणि सगळ्यांचा सन्मान केला. ब्राह्मण, सुदेव, सेवक, दरिद्री, भिक्षू, रामानं यथायोगी सन्मान केला, सत्कार केला. विधी कुमारी सीता, राम आणि लक्ष्मण ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले आणि पित्याच्या दर्शनाला उदित झाले. आता निघायचं आहे. आता काय अनुभव येतो रामाला बघा. दोन सेवक धनुष्य आयुध घेऊन, फुलांच्या माळा घेऊन, सीतारामांचं पूजन करून राजा दशरथाच्या म्हणजे कैकेयीच्या भवनाकडे निघाले. नगरातल्या लोकांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहून शरयू नदीमध्ये अश्रू, काहींना पावलं गेलं नाही ते नदीवर जाऊन बसले. शरयू नदीमध्ये लोकांचं डोळ्यातले अश्रू पडायला लागले. काय या अयोध्येचं भूषण, आजपर्यंत आम्ही 24 वर्ष रामाचं वय होईपर्यंत आनंद भोगला आणि आज आम्हाला काय दुःखाचा प्रसंग होता. सगळ्या मनुष्यांची गर्दी झाली, चालणं कठीण झालं रस्त्यानं. रामचंद्रांना लोक पाहू लागले. लक्ष्मण भाऊ आणि पत्नी सीता हे पायी चालायला लागले, रथाचा त्याग केला, पादत्राणाचाही त्याग. यात्रेची चतुरंग सेना पोचवायला निघालेली होती. ऐश्वर्य संपन्न अनुभव जिथे होता ते भूमंडळावर चालू लागले. अयोध्येतले लोक आपल्या दैवाला दोष देऊ लागले की जे वैभव पाहिलं तेच आज दुःख डोळ्यानं पाहावं लागतं. पण राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या चेहऱ्यावर मात्र दुःखाची छटा पण नव्हती. कारण कर्तव्य पालन करताना दुःख करायचं नाही. आई बाबांना सांभाळतं, किती दिवस राहतील कोणा ठो, केव्हा जाते मी, केव्हा मोकळी होईन एकदाची. हे असं आहे. धर्म मोठा कठीण आहे. राजा दशरथ पिशाच्या प्रमाणे पडलेले होते कैकेयीच्या महालात, कारण तिची क्रूर बुद्धी झाली होती. कर्कशी श्रीपतीच्या दुःखाकडे ढुकून सुद्धा पाहत नाही. कर्कश. मनामध्ये राजा दशरथाच्या मी पुत्रहीन आहे अशी भावना आली. बरोबर आहे ना. जर आपलं काही चालतच नसेल तर स्वतःची आईच्या अंगावर, वडिलांच्या अंगावर किंचाळणारा मुलगा त्याच्यासमोर बोलायला कंटाळा येतो, भीती देतो.
त्या कैकेयीच्या क्रूर स्वभावामध्ये दया, विद्या, शील आणि दम आणि शम हे गुण नसल्यामुळं कैकेयी पिशाच्यवत झाली. मग आपल्याला पिशाच्य लाग. काही लोक म्हणतात ना, मला अमावस्येला आणि पौर्णिमेला अंग असं रस रसच करतं असं सांगता काही लोक आम्हाला. हसू येतं. मग आम्हाला काय सांगावं लागतं ना, गोमूत्रानं आंघोळ कर, गुलाबजलाने आंघोळ कर. त्याचं कारण काय आहे, क्रूरते येऊन जाते आणि कशाचा अभाव होतो शरीरामध्ये, दया, विद्या, शील आणि दम हे कमी झालं की मनोनिग्रह आली. आंघोळ मला काहीतरी होईना आधीच दयाने राहत. म्हणून दया, दया धर्म का मूल है, दया बिना भूल. म्हणजे मी 30 वर्षापासून या शांडिल्य दर्शन ग्रंथाचा शोध करत, काही मिळेना. आज योगायोगाने मिळालं म्हणून मी लगेच बोर्ड लिहिलं 10:30 ते 11:30. नाही तर भागवत सांगणार आहोत. भागवतामध्ये सुद्धा टीकेमध्ये शांडिल्याचं वर्णन आहे. नाही तर आता चातुर्मास्याकरता परत सकाळी भागवत, रात्री रामायण होतं. पण आलं शांडिल्य भक्ती दर्शन. म्हणून ते म्हणाले, हे लक्ष्मणा, आता चल राजा दशरथांचं दर्शन करू, पुष्पहार घालू, कैकेयीच्या चरणावर पुष्प वाहू. सुमित्रा आणि कौसल्या यांचा आशीर्वाद घेतलेला आहे. त्यावेळेस राम कैकेयीच्या महलामध्ये पाय ठेवतात आणि जातात. त्यावेळेला कैकेयी म्हणाली, हे रामा, अरे तू यांना तोंड दाखवू नको, कारण त्यांना त्यांच्या तोंडातून तू वनात जा असं सांगायचं नाही आहे. त्यांनी मला सांगून ठेवलं खोटं बोलते. ते सुद्धा अरबलेले आहे, पडलेले आहे. तू गेला तेव्हा बस, उठत नाही, बसत नाही, मागत नाही, काही नाही, राम 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 करताय. तर तू समोर आला तर ते एखाद्या वेळा तुला पाहून प्राण सोडून देतील. शेवटचा टप्पा. रामाने स्मित हसले. लक्ष्मण चौताळ, सीता भरकन दशरथांच्या समोर गेली. दशरथ राजाचा हात वरती आला, सीतेला आशीर्वाद दिला. कारण मुलाचं लग्न झाल्यावर मुलापेक्षा सुनेवर जास्त प्रेम असतं, पण ते सुनांना कळत नाही. सासरेला दाखवता येत. हळूच पत्नीला म्हणतो, ते पोरीला जेवायचं तर म्हण, मी काय जेव घालणार नाही ग, तिकडून येतो फोकास. मग कोणी कार बेटा जेवली का असं हळूच विचारा. पण सुनांना किंमत पाहिजे ना सासऱ्याची. म्हणून नुसतंच घाबरू नये. मर्जी जिंकायची नाही, मर्जीचं दर्शन करायचं. काही आणलं की तिला त्या पोरीला दिलं का नाही विचारणारच मनुष्य. कारण वंशवृद्धी आहे. सासूला कळत नाही ते. तुमच्या आईने कुठे गेलो होतं माझ्या वेळा, लगेच पालचं भांडणं मारते ती. लक्षात ठेवा. राजा दशरथानं आशीर्वाद दिला. त्यावेळेस सर्पासारखे संतापलेले लक्ष्मण असं बोलते, कैकेयी, लक्ष्मणा, आपल्याला कैकेयीच्या चरणावर फुलं व्हायची आहे.
लक्ष्मणानं मनातच क्रोध राजा दशरथाला प्रदक्षिणा, श्वास गरम निघत, राम 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 राम. लक्ष्मण सीता पुढे सरकले, सुमंत आले. सुमंतांनी राजा दशरथाला नमस्कार, काय आज्ञा आहे? राम लक्ष्मण सीता यांना तू पोहोचवायला, मी हतबल झालो आहे. एवढं दुःख भोगूनही सुमंता माझा प्राण जात नाही, हे दुर्भाग्य आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मोदकी, परिणाय घडली सेवा काही. मस्तकी तो दाणा ठेविला कर, पहिला विसर स्वप्ना माझी.